चला मॅच ऑन. पहिला षटक जयेश. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी खाली राहिला हा चेंडू. मरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलाच बॉल हा डॉट पाहायला मिळतोय. सलामीवीर बॅट्समन आदित्य 11 मानकोळी संघाच्या माध्यमातून एका बाजूला विनीत आहेत आणि त्यांच्या समवेत वैभव आहेत. दोन्ही यंगस्टर आहेत. सध्याच्या हंगामामध्ये हे दोन्ही बॅटर लय मध्ये आहेत. इथे फटका फसलाय. झेलची संधी लॉंग ऑफला खेळाडू आहेत. जज करतायत शेवटच्या मोमेंटला घडलंय काय. कॅच ड्रॉप. इथे प्रयत्न चांगले झालेत. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. मेहनत चांगली केली परंतु शेवटच्या मोमेंटला हातामध्ये हा चेंडू सापडला नाहीये. अगदी चांगले प्रयत्न झाले मैदानाच्या आतमध्ये. कॅच ड्रॉप झाल्यानंतर या चेंडूवरती अवघी एकच सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने अगदी या ठिकाणी विनीत आणि संपूर्ण टीमचं अकाउंट ओपन होताना एक या धावफलकावरती टीमची टोटल पाहायला मिळते. सध्या तरी आदित्य 11 मानकोळी संघाच्या माध्यमातून सुरुवात शांत पाहायला मिळते. इथे देखील वेगवान चेंडू होता. अवे फ्रॉम दी बॉडी हा चेंडू फेकण्यात आला परंतु तदनंतर बॅटचा टॉप एज होता. अगदी हा चेंडू जमिनीला घरंगळत यष्टांचा मागे पाहायला मिळाला. याही चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. सध्या तरी मॅडनरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकात अप्रतिम कामगिरी करत असताना गोलंदाज जयेशला आपण पाहतोय. समोरच्या टीमला सध्या थांबवलेला आहे. ऑन साइडला खेचलाय. फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. जज करतात. जजमेंट अप्रतिम आणि या ठिकाणी पहिल्या विकेटचा पतन. एक या धावसंख्येवरती हा पहिला धक्का. फलंदाज वैभव माळी बॅक टू द पेव्हिलियन. तडखळ झालेली आहे. खराब सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे कारण की पहिलाच बॉल डॉट त्यानंतर मिस टायमिंग स्ट्रोक वरती एक सिंगल आणि त्यानंतर पुन्हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर विकेटचं पतन देखील झालंय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर दीप माली खरं तर सिक्सर किंग आहेत. लो फुल टॉस हा चेंडू ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न इथून जरूर झालाय परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचा बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. अगदी या षटकात आतापर्यंत 5 बॉल फेकले गेलेत. 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज जयेशनं. चांगली गोलंदाजी सध्या तरी कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. इथे बॅटची एज यष्टांचा मागे सध्या तरी चुका घडतायत. अगदी स्लीपच्या हातामध्ये हा चेंडू होता परंतु यष्टरक्षकाने या ठिकाणी गरुड झेप जरूर घेतली होती परंतु जजमेंट करता आलं नाहीये. संधी होती या ठिकाणी दीपूला देखील बॅट करण्याची परंतु तदनंतर इथे आपण पाहिलं झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा कंप्लीट. संधी मिळालेली आहे या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दीपूला. षटक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर आदित्य 11 मानकोळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 3 धावा. प्रसादजी सवार यांचा आवाज ऐकत होता तुम्ही खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये. आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दुपारचं सत्र तुम्ही अनुभवतात पाहतात. एक दमदार अशी स्पर्धा
खऱ्या अर्थानं कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 सत्रार षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 3च धावा फक्त धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे एका बाजूला जर विचार केला पीसे अर्थातच रेश्मा एंटरप्राइजेस विवेकजी काडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना आदिती 11 मानकोली हा संघ इन ॲक्शन मध्ये खेळतोय. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे इन ॲक्शन मध्ये खेळत असताना आणि एक चांगली लढत बिग फाईट बॅटल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की या दोन्ही दादा संघ एका बाजूला भिवंडी हाफ मधील टॉप टेबल वरतील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अदिती 11 चौटा हिरवा मानकोली इन ॲक्शन मध्ये खेळतोय. स्ट्राईक एंडला विनीत माळी नुकतंच आपण पाहिलं इनामपुरी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरला होता. 4 व्हीलर कार ज्याच्या नावावरती झाली होती असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विनीत माळी आणि नॉन स्ट्राईक एंडला मानकोलीचा लायन दीपू माली मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही बॅटर आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बॉलिंग मार्कवरती पियुष मागच्या ओव्हरमध्ये मागच्या मॅचमध्ये फार चांगलं कामगिरी केली होती तोच गोलंदाज. पहिला बॉल स्ट्रेट उडवला फिल्डर जज करतात आणि इकडे धक्का लागत असताना महत्वाची विकेट मोठा धक्का लागत असताना परतावं लागेल यावेळी विनीत माळीला मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का विकेटचं बदन फलंदाज बाद. थँक्यू डीजे. यावेळी सौरभ माळे मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. का बाजूलाचा विचार केला आता थोडंसं बॅकफुट वरती हा संघ खेळतोय. अदिती 11 चौटा हिरवा मानकोली हा संघ इन ॲक्शन मध्ये आणि सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिली आहे परंतु आता थोडंसं शांत ठेवण्याचं काम इथे मात्र टीम पीसे संघाने केलं आहे. काय कमालीची यावेळेस बॉलिंग अटॅक आहे. बाबू खाडे यांनी हा संघ बांधला आणि सातत्याने रेश्मा एंटरप्राइजेस या नावाने हा संघ नक्कीच ओळखला जातो. पीसे जेव्हा जेव्हा संघ तिथे उपस्थित होतो तेव्हा बाबू खाडे हे नक्कीच त्या संघाला पुरस्कृत करण्याचं काम करत असतात बांधण्याचं काम करताना करत असतात. पुन्हा एकदा बॉल होती राईट आर्म द विकेट लेफ्ट आर्म द विकेट आहे. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. इकडे आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये काय फार चांगली गोलंदाजी होते मैदानावरती. बॉलिंग अटॅक फार चांगला आहे. टॉप क्लास बॉलिंग अटॅक मी तर म्हणेन टीम पीसे संघाच्या वतीनं. रेश्मा एंटरप्राइजेस पीसे हा संघ खेळतोय. एका बाजूला अदिती 11 मानकोली इन ॲक्शन मध्ये फुल टॉस बॉल होता बसून खेळलेत. ऑन साइडला फिल्डर जज करतात आणि इकडे विकेटचं बटन पाहायला मिळतोय. अजून एक धक्का लागत असताना टीम मानकोली संघाला 1 मोर विकेट डाऊन धक्के बे धक्का विकेटचं बटन. संघासाठी या संघाचे पुरस्कर्ते सलगचे 2 विकेट जर आपण प्राप्त केले कुठल्याही गोलंदाजाने टीम पीसे या संघाच्या वतीनं तर या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय बाबू काडे यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रीत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एंटर झालेत. आता थोडंसं बॅकफुटवरती हा संघ पाहायला मिळतोय. दबाव निर्माण केलाय टीम मानकोली संघावरती कारण की सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिली आहे टीम पीसे संघ ॲक्शन मध्ये खेळतोय आणि बाबू खाडे हे संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्या संघाला नक्कीच बांधण्याचं काम ते करत असतात. गेले कित्येक वर्ष या संघाची चर्चा राहिली आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय अगदी 3 ऑन 3 म्हणजे फुटबॉलचं स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय की काय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती ऑन गोईंग. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय खोलात टाकलाय ब्लॉक होलचा बॉल पाहायला मिळतोय. इकडे स्ट्रेट खेळलेत आणि एक सिंगलच नक्की मिळते. सिंगल फक्त इथे मिळणार आहे आणि धावफलक जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. परंतु इथे सिंगलने काही घडणार नाही. या सामना जिंकायचा असेल तर इथे धावा बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये.
परत एकदा राहताना नुकतंच ज्याचं इथे आगमन होतं आहे मैदानाच्या आतमध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक सन्मान्य आदरणीय अर्जुन तुकाराम सुरवळ यांचे चिरंजीव प्रिन्स ऑफ शिरगाव ओमकारजी सुरवळ यांचे आगमन झालं आहे. युवा नेतृत्व आहेत आणि त्याच दरम्यान त्यांचे छोटे बंधू प्रीतीजी सुरवळ ते देखील इथे उपस्थित झाले आहेत. त्यांच्या समवेत आमचे तनीजी तपासे, त्याच दरम्यान अनिकेत भोसले, दर्शनजी पाटील, रोहित यादव ज्यांच्या वतीनं जे बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी कूलर जे आम्हाला सुपूर्द करण्यात आले त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आहे. संपूर्ण आज ATS ग्रुप इथे उपस्थित झाला आहे. दमदार असे नेतृत्व युवा नेतृत्व आहेत आणि आज संपूर्ण त्यांची मित्रपरिवार आणि संपूर्ण ATS ग्रुप इथे उपस्थित झाला. त्यांचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण इथे उपस्थिती दाखवली त्याचं खरंच स्वागत आहे. वेलकम संपूर्ण टीमचं. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक इस मर्तबा भाई गेंद जाती हुई सीमे के पार मिलते हुए और एक से रन सिक्सर. बहुत ही बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी करते हुए बैटिंग करते हुए प्रीत के बल्ले से आता हुआ 6 रन और 11 रन स्कोर कार्ड के ऊपर. धन्यवाद. दरम्यान आमचे विकासजी पाल VP ग्रुपचे संस्थापक आणि ज्यांच्या वतीने पाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आलंय त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. संपूर्ण आज शिरगाव मित्र परिवार इथे उपस्थित आहे. अकरा धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. मैत्री चषक 2025 चे तरा तुम्हाला पाहायला मिळतोय. नुकतंच त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. कुळगाव बदलापूर नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक सन्मान्य अर्जुन तुकाराम सुरवळ साहेब यांचे चिरंजीव ओमकारजी सुरवळ येथे उपस्थित आहेत. युवा नेतृत्व आणि त्याच दरम्यान त्यांच्या समवेत छोटे बंधू प्रीतीजी सुरवळ ते देखील इथे उपस्थित आहेत आणि संपूर्ण शिरगाव ग्रामस्थ मंडळ अर्थातच ATS ग्रुप दर्शनजी पाटील, तनिजी तपासे, अनिकेत भोसले आणि आमचे रोहितजी यादव सर्व इथे टीम इथे उपस्थित आहेत. ATS ग्रुप त्यांचं सर्वांचं आम्ही विशेष कौतुक करू. राहताना सातत्याने क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे त्यांचं देखील आणि आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. स्ट्राइक एंडला मानकोलीचा लायन डिपू माली मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल वरती भाई 6 रन. आता मैदानाच्या आतमध्ये मी अजूनही दाखल आहे हे मात्र सांगत असताना पहिलाच बॉल वरती स्वॅग से नाही तर षटकारांनी करणार आम्ही स्वागत हे मात्र सांगितलंय आणि शांत बसायला मी काय संत नाहीये. ठोकलेला हा षटकार. स्ट्राइक एंडला दीपू माली मैदानाच्या आतमध्ये. भिवंडीचा लायन स्ट्राइक एंडला बॅटर. पुढचा बॉल आणि इकडे दुसऱ्याच बॉल वरती परिवर्तन कमबॅक केलंय आणि आता गोलंदाजाने देखील सांगितलंय बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी एक तेरी तो एक मेरी. विकेटचं बटन. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम मानकोली संघाला फलंदाज बाद. स्पीडअप करा. दोन्ही टीम्स वेळ घेऊ नका. यानंतर देखील आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे. असा अंतिम दिवस फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट. गेले 4 दिवस आपण ही स्पर्धा अनुभवतोय. आज 5वा दिवस या स्पर्धेचा. भरपूर सहकार्य सर्व मान्यवर असतील प्रेक्षक असतील सर्वांनीच केलंय. त्यांचं सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि खास करून खऱ्या अर्थानं फ्रेंड्स ग्रुप मोपाडा यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. जे मैदान तुम्ही पाहतात अगदी नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगण आहे आणि सातत्याने भरपूर मदत संपूर्ण मोपाडा टीमने देखील केली आहे. आमचे समीरजी मेहर असतील इथे उपस्थित आहेत. त्यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं आहे. तदनंतर आमचे किशोरजी मेहर, तदनंतर आमचे संपूर्ण इरेंजाड टीम त्यामधील आमचे चंद्रकांतजी मेहर त्यांचं देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करू आणि सातत्याने त्यांचं पाठबळ देखील या स्पर्धेला राहिलं आहे. तदनंतर आमचे योगीराजी महाराज बुटेरे सर अगदी पहिल्या दिवसापासून
फार चांगली मदत, एकदम मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आहे. जे संपूर्ण विकेटची मार्किंग असेल, ग्राउंड मार्किंग असेल, फार मदत त्यांनी देखील केली आहे. इकडे पुढचा बॉल, यॉर्क लेनचा बॉल आणि एक सिंगल्स मेल स्ट्राईक रोटेट होते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. अजूनही 3 बॉल उर्वरित आहेत. या 3 बॉलमध्ये किती धावा बनतात? इथून जर एक 10 धावा बनल्या 3 बॉलमध्ये तर नक्कीच एक चांगला बिग फायटिंग टोटल मी तर म्हणेन. कारण की गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर मानकोली संघाची देखील गोलंदाजी चांगली आहे. त्या धावा देखील डिफेंड करू शकतात. आणि आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे की गेम चेंजर असे हा संघ आहे. एका बाजूला भिवंडी मधील हा संघ दादा संघ म्हणून ज्या संघाला ओळखलं जातं. 18 धावा धावफलकावरती. 18 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. अविनाश बॉलिंग मार्कवरती आहे. आविष्कार आहेत. काल अविनाशची गोलंदाजी आम्ही पाहिली जिथे कमी धावा इथे रोखायचं होत्या. उडवलाय. इकडे फिल्डर जज करतात आणि इकडे चुकी होणार नाहीये. स्ट्रेट इनटू दी बास्केट. लँड होत असताना बॉल आणि परता बॉल लागेल मैदानाचा बाहेर. अजून एक धक्का लागत असताना टीम मानकोली संघाला फलंदाज बाद. अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला नक्कीच मोलाचं सहकार्य केलंय, मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ज्यांनी 5 दिवस पाण्याची व्यवस्था आमच्यापर्यंत पोहोचवली. आमचे विकासभाई पाल यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे आणि आभार व्यक्त करू. तदनंतर आमचे रोहितजी यादव देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी जे आकर्षक कूलर आहेत त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. हे योगदान सातत्याने त्यांचं राहिलं आहे आणि नक्कीच सहकार्य संपूर्ण ATS ग्रुप आणि ओमकारजी सुरवाडी इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील या स्पर्धेला पाठिंबा आहे. त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आज खरं अर्थानं या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत. बिझी शेड्यूल असताना देखील प्रितेशजी सुरवाडी इथे उपस्थित आहेत. त्याचे छोटे बंधू, त्याच दरम्यान आमचे जीवलग मित्र तनिषजी तपासे आणि दर्शनजी पाटील DP ते देखील इथे उपस्थित आहेत. परंतु इथे अजून एक विकेटवरती विकेट चालल्यात टीम मानकोली संघाचे आणि इकडे अजून एक धक्का लागत असताना टीम मानकोली संघाला बॅक टू बॅक दुसरी विकेट म्हणजे 500 रुपयाचा कॅश प्राइज बाबू खाडे या संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीने इथे देण्यात येईल आविष्कार्याला. शेवटचा बॉल आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा आविष्कार बॉलिंग मार्कवरती आहेत. इकडे आपण पाहतोय ब्लॉक उलचा बॉल पुन्हा एकदा टाकण्यात आला. काय गोलंदाजी टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे टीम पीसे संघाची. कौतुक करावं लागेल रेश्मा एंटरप्राइजेस पीसे संघाचं. फार चांगला खेळ ते दाखवलाय, दर्शवलाय, आज सर्वच प्रेक्षकांना प्रभावित केलाय आणि आज नक्कीच आजच्या दिवसावरती खऱ्या अर्थाने चर्चा राहील या संघाची. बाबू खाडे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. एका बाजूला चौटा इरवा मानकोली हा संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. दीपू माली, वैभव माली, विनीत माली, सौरभ माळी आणि संपूर्ण त्यांची टीम इन ऍक्शन मध्ये आहे. बाबू काडे संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीने ऑनलाईन 500 रुपये नक्कीच आम्हाला केले आहेत आणि नंतर आविष्कार तुम्ही नक्कीच कलेक्ट करायचं मॅच झाल्यानंतर. आणि
खरं तर ते देखील या स्पर्धेचे आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे बाबूजी काडे. चला मॅच लागेच नक्कीच सुरुवात करतोय. इन ऍक्शन मध्ये खेळत असताना दोन्ही संघ आहेत. फक्त इथून पुढे आपण तर पाहिलं तर 20 धाव्यांची आवश्यकता आहे. थोडंसं इथे माफक लक्ष तुम्हाला पाहायला मिळतंय. 20 हे टार्गेट इथे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे आता 18 बॉल आणि 20 धाव्यांची गरज आहे. असं वाटतंय की आता लवकरात लवकर ही मॅच नक्कीच कंप्लीट होईल. प्रवीणजी विषय आपण कुठे असाल ते या. प्रवीण विषय सर आपण कुठे असाल ते यायचं विनंती आहे. चला मॅचला लगेच आपण सुरुवात करून एरंजाड संघाच्या नावाची चर्चा राहिली आहे तिसऱ्या दिवसामध्ये. आज देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल सुपर 5 मध्ये. आणि काल ज्याने खऱ्या अर्थानं हायवे दिवे सारख्या संघाला देखील पराभूत केलं. जिथे 8 बॉल 6 धावाची गरज असताना डिफेंड केला त्या 6 धावा. अर्थातच टीम हेडूटने संघ आणि त्या नावावरती देखील तो दिवस राहिला कालचा. तर इन ऍक्शन मध्ये तो देखील आज संघ खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे टॉप 4 आपल्याला संघ मिळालेले आहेत. परंतु आज कुठला संघ इथे टॉप 5 मध्ये 5वा संघ आपल्या नावावरती करेल ते थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच ऑन. वैभव माली बॉलिंग मार्कवरती आहे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती यावेळेस सुरुवात केली आहे डॉटने आणि ती क्षमता आम्ही नक्कीच पाहिली आहे टीम मानकोली संघाची. या धावा देखील डिफेंड होऊ शकतात असं कमी समजू नका काल, कारण की याच मैदानावरती 8 बॉल 6 धावा डिफेंड झाल्या होत्या. ती शेवटच्या बॉलवरती ती मॅच आली होती आणि आता देखील ती सुरुवात इथे मात्र करतात. परंतु समोर देखील संघ चांगला आहे. काही घडू शकतं. लेझी थ्रो इकडे आपण पाहावं लागेल काय घडलं मैदानात 7 मध्ये. इथे आय थिंक या 2 धावा कंप्लीट होतात की काय. दोन धावा नक्कीच कंप्लीट होतात आणि या 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 20 धावांचं लक्ष आहे. 2 धावा आता धावफलकावरती बनल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती वैभव माली बॉलिंग मार्कवरती बाईक सम्राट मानकोलीचा. नुकतंच आपण पाहिलं इनामपोली ट्रॉफी मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची, कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. काही घडू शकतं या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये, कारण की असे कित्येक मॅचेस आपण पाहिलेत पहिल्या दिवसापासून जे रफ अँड टफ झालेत आणि त्यामधीलच ही मॅच आहे. न्यू बॅटर आता स्ट्राईक एंडला मानव. हॅलो हॅलो दादा. हॅलो शेख. हॅलो शेख. हॅलो शेख. हॅलो शेख.
क्या बात आहे, लाजवाब फटका आणि त्या फटकाचा चटका लागत असताना टीम मानकोली संघाला धमाकेदार यावेळेस आपल्याला हा षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 8 या धावसंख्येवरती, म्हणजे अर्धा डप्पा इथे पार झालेला आहे टीम पीसीए संघाचा. डॅशिंग दमदार असे आयोजक श्रवणजी धुमाळे देखील आता इन ऍक्शन मध्ये आहेत. पुढचा बॉल आडे बल्ले से खेळते हुए बॉल बॅक ड्राइव्ह, स्वतः गोलंदाज वैभव माळीचा हातामध्ये आणि आता देखील सांगितलंय तुम्ही देखील बॅटने मारू शकतात, आम्ही देखील गोलंदाजी करत असताना विकेट घेऊ शकतो. अजून एक धक्का लागत असताना विकेटचं बटन, फलंदाज मानव बॅक टू डकआउट. मैदानाच्या आतमध्ये साहिल आलेत इनॅट नंबर 4 वरती. या बाजूला रेशमा एंटरप्राइजेस पीसे त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना पाहायला मिळतोय टीम आदिती 11 चौटा हिरवा मानकोली या संघ खेळतो इन ऍक्शन मध्ये. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आमंत्रित करण्यात आलाय लायन ऑफ मानकोली दीपू माली मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. बऱ्याच वर्षांचा अनुभव आणि चौटा हिरवा मानकोली म्हटलं तर खऱ्या अर्थानं चविष्ट पदार्थाचं जेवण तुम्हाला नक्कीच मिळेल. त्या खऱ्या अर्थानं चौटा हिरवा दाब्याचे मालक देखील आहेत दीपू माली, पण नक्कीच त्या दाब्यावरती व्हिजिट करा. मानकोली नाक्यावरती ते दाबा आहे त्यांचा चौटा हिरवा मानकोली आणि त्या दाबाचे देखील मालक प्रॉपर रायटर आहेत. आणि त्या सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती स्विंग अँड मिस डॉट बॉलने सुरुवात केली आहे. असं वाटतं इथे कमबॅक होईल आणि इथून पुढे स्वतःवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे टीम मानकोली संघाला. काही होऊ शकतो क्रिकेट आहे मित्रांनो, कारण की एका क्षणावरती रडवतं तर दुसऱ्या क्षणावरती हसवतं, ते म्हणजे क्रिकेट आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, पुल केलाय ताकदीचा वापर आणि बॉलने थेट गाठलाय सीमारेषा बाहेर. हा केलेला सफर षटकार. येणारे 10 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. येणारे 10 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. आज कराताना अंतिम दिवस या संपूर्ण स्पर्धेचा बरेचसे प्रेक्षक जोडले गेले आहेत. धावांची गरज आहे. इथून पुढे शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच येईल का पाहणं गरजेचं राहील. थोडीशी निराश जरूर असेल टीम मानकोली संघ. खेळ चांगला सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पीसीए संघाचं खरंच कौतुक करावं लागेल. एवढा मोठा संघ होता, त्या समोर देखील खेळत असताना काय कामगिरी केली आहे. एका बाजूने मी तर म्हणेन ही तलवार लढवलेली टीम रेशमा एंटरप्राइजेस पीसीए या संघानं जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम मानकोली संघ. चांगला खेळ टीम मानकोली संघाचा देखील राहिलाय. वेल प्लेड. नेक्स्ट मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. चला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. मी विनंती करेन ओमकारचे सुरुवात आपण या आपल्या शुभाचे मॅन ऑफ द मॅचचा किताब नक्कीच सुपूर्द करायचा आहे. जी ट्रॉफी आहे आकर्षक ती आपण सुपूर्द करतोय. आविष्कार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आविष्कार आपण या लगेचच आपण करतो आणि नक्कीच मान्यवरांचा यथोचित मान सन्मान देखील करणार आहोत. खरं आता रोहितजी यादव